आज आपण रिअल नंबर्स बद्दल बघणार आहोत. रिअल नंबर त्याच्याबद्दल तुम्हाला हे माहीत असेल की एन म्हणजे काय, नॅचरल नंबर. कुठले कुठले असतात सांगा, 1 2 वगैरे, याला काय म्हणतो आपण, नॅचरल नंबर म्हणतो. हे आपले होल नंबर झाले. नॅचरल नंबरमध्ये 0 ॲड केलं की आपले काय झाले सांगा, होल नंबर झाले. इंटिजर म्हणजे काय असतं, होल नंबर असतातच पण त्याच्या निगेटिव्ह नंबर पण त्याच्यामध्ये असतात. या बाजूला 1 2 हे आपले काय झाले, इंटिजर नंबर झाले. नंतर आपलं काय असतं सांगा, सेट ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे काय, तर कुठलंही इंटिजर समजा P/Q आपण कन्सिडर केलं आणि P आणि Q काय असायला पाहिजे समजा, हे आपलं इंटिजर आहे समजा, सेट ऑफ इंटिजर, आणि इथे Q नॉट इक्वल टू 0 असेल तर P आणि Q आपण कुठलेही इंटिजर्स घेतले तर त्याच्यापासून जे आपल्याला मिळतात त्याला आपण काय म्हणतो, रॅशनल नंबर. आणि रिअल नंबर म्हणजे का, सगळे नंबर, बाकी सगळे नंबर आपण समजा √2 कन्सिडर केलं, सगळे जे काही ह्याच्यामध्ये पण येतात नंबर, ते सगळे आपले कशामध्ये येणार आहे सांगा, आपल्या रिअल नंबरमध्ये येणार आहे. तर आपण पहिल्यांदा काय बघणार, तर प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर बघणार आहोत. पहिल्यांदा रॅशनल नंबरची प्रॉपर्टी. तर पहिली प्रॉपर्टी आपली आहे ती कम्युटेटिव्ह. म्हणजे काय होतं सांगा, 5 + 4 = 4 + 5 असं तुम्ही बघितलं. म्हणजे दोन्ही आपण काय करू शकतो, म्हणजे A + B B + A केलं तरी चालू शकेल. तसंच आपल्या ह्याच्यामध्ये काय असतं समजा, रॅशनल नंबर आपण लिहू शकतो 1 + 2 / 2 + 3 आहे, डिवायडेड आहे प्लस. तर आपण काय करू शकतो, 2/3 + 1/2 असं लिहू शकतो. यालाच आपण काय म्हणतो, कम्युटेटिव्ह. म्हणजे A + B = B + 1 हे असं लिहिलं तरी चालू शकतं. किंवा हे आपण ॲडिटिव्ह झालं, ॲडिटिव्ह प्रॉपर्टी ॲडिशनसाठी. आणि मल्टिप्लिकेशनसाठी काय करू शकतो, समजा आपण 1/2 × 2/3 = काय लिहू शकतो, 2/3 × 1/2 असं पण आपण काय करू शकतो, लिहू शकतो. आन्सर त्याचं चेंज होणार का, नाही होणार आहे. असं ॲड केलं काय किंवा असं ॲड केलं किंवा असं मल्टिप्लिकेशन केलं काय, असं मल्टिप्लिकेशन केलं तरी आपलं काय होतं सांगा, दोन्ही इक्वलच येणार आहे. दुसरी प्रॉपर्टी आहे ती असोसिएटिव्हिटी. म्हणजे ती पण तुम्ही बघितली असेल बघा, 8वी 7वी मध्ये पण बघितली असेल. तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की समजा 1/2 + 2/3 + समजा 1/4 आहे. समजा हे कॅल्क्युलेशन आपण आधी केलं आणि त्याच्यामध्ये हे मिळवलं, किंवा 1/2 + 2/3 + 1/4. समजा हे कॅल्क्युलेशन आधी केलं आणि त्याच्यामध्ये 1/2 मिळवलं तरी काही फरक पडणार नाही. त्याला असोसिएटिव्हिटी प्रॉपर्टी म्हणतात. आणि तेच आपण मल्टिप्लिकेशनसाठी सुद्धा वापरू शकतो. समजा हे पहिल्यांदा मल्टिप्लाय केलं आणि नंतर त्याच्यामध्ये हे मल्टिप्लाय केलं, किंवा असं केलं तरी चालू शकतं. पहिल्यांदा हे मल्टिप्लिकेशन केलं आणि नंतर हे मल्टिप्लाय केलं, त्याला हे पहिल्यांदा करा, त्याच्यामध्ये हे मल्टिप्लाय करा, त्यालाच आपण असोसिएटिव्हिटी प्रॉपर्टी म्हणतो. दुसरं काय बघा, आपल्याला काय करायचं आहे की तीच व्हॅल्यू मिळायला पाहिजे, मग त्याला आपण आयडेंटिटी म्हणतात. आता ॲडिटिव्ह आयडेंटिटी काय आहे सांगा, 0 आहे. म्हणजे कुठलाही समजा 1/3 मध्ये ॲड 0 केला तरी आन्सर काय येतं, 0च येतो, तेच येतं आन्सर. म्हणजे आपलं काय झालं सांगा, A + 0 = A. तेच जर आन्सर पाहिजे तर आपण त्याच्यामध्ये ॲड काय करतो सांगा, 0 करतो. तसंच मल्टिप्लिकेशनमध्ये आपण काय करणार आहे, तोच जर नंबर पाहिजे तर मल्टिप्लाय बाय 1 करणार आहे. समजा 1/2 × 1 = 1/2. ह्यालाच आपण काय म्हणतो समजा, आयडेंटिटी म्हणतो. आणि नंतर इनव्हर्स म्हणजे काय, तर ह्याचा मायनस घेतलं, समजा एखाद्या नंबरचा मायनस घेतला तर त्याला आपण काय म्हणतो, इनव्हर्स म्हणतो. किंवा मल्टिप्लिकेशनमध्ये काय असतं, त्याची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. मग आपण काय करणार आहे, 1/2 × 2/1 ह्याला आपण इनव्हर्स म्हणतो. आणि त्याचं काय करायचं, रेसिप्रोकल काढायचा. तर आपल्याला काय मिळणार आहे सांगा, म्हणजे डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर, न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर केलं की आपल्याला काय मिळतं की त्याचा आयडेंटिटी मिळतं, इनव्हर्स मिळतो. आयडेंटिटी हे आपली आयडेंटिटी आहे, याला आपण काय म्हणणार आहे, इनव्हर्स म्हणणार. हे सगळ्या काय आल्या, प्रॉपर्टीज झाल्या. आता आपण काय म्हणणार आहोत, तर समजा एखादा नंबर आपल्याला दिलेला आहे, समजा कन्सिडर करूया 1/3. आपल्याला काय नंबर दिलाय, 1/3 दिलेला आहे. तर आपण तो कसा लिहिणार बघा, की 1/3 = आपण काय लिहू शकतो सांगा, 3. त्याला 1/3 समजा आपण असं केलं, 1/3. तर आपण काय म्हणणार, ह्याला भाग जात नाही म्हणून मी काय करणार, 0 घेणार.
मग इथे पॉईंट लिहिणार. तसंच मी इथे लिहित जातो बघा. 3 3 जा 9, परत राहिले 3, परत 3 राहिले, 1 राहिले, परत 3 डिवायडेड बाय 3 होणार. म्हणजे एंडलेस आहे. जेव्हा आपल्याला काय असतं समजा एखादी व्हॅल्यू म्हणजे आपण डिव्हिजन करतो आणि ते परत परत रिपीट होत जातं तेव्हा त्याला काय म्हणतात तर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप म्हणतात. याला काय म्हणतात नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. आणि ते लिहिताना कसं लिहायचं तर 3 रिपीट होत जातं त्याच्या वर काय लिहायचं असं लिहायचं. पण काही काही असे असतात बघा. समजा मी काय घेतलं 4/5 घेतलं, त्याचा आन्सर काय येतो बघा 5 आणि 8 5 40 म्हणजे 0.8 येतं. ह्याला आपण काय म्हणतो तर टर्मिनेटिंग टाईम. इथे आपण टर्मिनेट पुढे होत नाही, पुढे जात नाही. ह्याला काय म्हणतात तर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईम. म्हणजे परत परत काय होत जातात ती डिजिट्स परत परत रिपीट होत जातात. तर जेवढी डिजिट रिपीट होतात त्याला आपण काय करणार आहे तर डॉट लिहिणार. आता समजा आपण एखादं दुसरं उदाहरण घेऊया. समजा 17/36 याचं जे आन्सर येतं ते 47222 येतं. 0.47222. तर ह्याचं काय रिकरिंग मध्ये आपण कसं लिहिणार तर ह्याचा 2 आहे तो रिपीट होतो. म्हणजे मी काय करणार आहे असं लिहिणार. मग पुढचं 2 लिहायची आपल्याला काय नाही गरज नाही. तर अशा प्रकारचे याला आपण काय म्हणतो तर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप असं त्याला म्हणतो. आता जनरली आपल्याला काय करायचं तर कुठले जनरली काय होते बघा रिकरिंग असतं किंवा नसतं किंवा टर्मिनेटिंग असतं की नसतं ते कसं ओळखायचं. तर पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा. समजा मला असं दिलं एखादा नंबर की एखादा नंबर आपण घेऊया 2/5 घेऊया. तर खाली जर 5 त्याचा फॅक्टर असेल 5 किंवा 2 हा प्राईम नंबर फॅक्टर्स असतील तर ते जनरली काय नसतं टर्मिनेटिंग असतं नॉन टर्मिनेटिंग नसतं. किंवा समजा तुम्ही असं घेतलं 5/12 घेतलं 5/12 नको 16 घेतो मी 5/16 घेतलं. तर इथे जर याचे फॅक्टर्स पडले तर बघा काय होतात 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16. याचा प्राईम फॅक्टर कुठला आहे सांगा 2 2 आहे. त्यामुळे हा काय नसणार सांगा नॉन टर्मिनेटिंग नसणार तर टर्मिनेटिंग. आपण चेक करूया बघा 5/16 घेतला आपण 5/16 16 म्हणजे आपलं काय आलं सांग इथे मी पॉईंट घेतले 48 2 झाले 0 घेतले 16 16 राहिले 4 पुढे घेतलं समजा 16 2 32 राहिले 8 16 5 80. म्हणजे रिकरिंग नाही. आता काय आलं बघा पूर्ण झालं त्याच्या पुढे नाही आहे म्हणजे टर्मिनेट होतं. म्हणजे एक लक्षात ठेवायचं जेव्हा काय असतं प्राईम फॅक्टर हे 2 किंवा 5 असतात तेव्हा डेफिनेटली ते काय होणार म्हणजे सगळेच फॅक्टर बघा 2 2 आहे बघा. इथे एखादा दुसरा नंबर असेल नाही होणार. समजा फॅक्टर असा असता तर नाही झालं असतं. पण सगळे 2 2 असतील किंवा 5 असतील सगळे तर डेफिनेटली काय कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही. आपण डायरेक्टली सांगू शकतो ते काय असणार आहे टर्मिनेट होणार आहे. म्हणजे टर्मिनेटिंग टाईप म्हणतात त्याला. आणि जर नसेल 2 आणि 5 डिनॉमिनेटर म्हणजे प्राईम फॅक्टर्स तर डेफिनेटली ते काय नसतात टर्मिनेटिंग नसतात. तर त्याच्याशी रिलेटेड तुम्ही उदाहरण काय करू शकता सोडू शकता. आपण समजा मी एक उदाहरण बघूया आपण इथे. समजा 13/5 तर डेफिनेटली मी काय सांगू शकतो ते टर्मिनेटिंग असणार आहे कारण खाली काय बघा 5. दुसरं एखादं समजा उदाहरण घेतलं 29/16 तर या 16चे जर फॅक्टर वाढले आपण तर काय म्हणू समजा 2 × 2 × मगाशी बघितलं आपण 4 4 2 8 2 16 तर डेफिनेटली हे सुद्धा टर्मिनेटिंग असणार. पण बाकीचे जर असतील तर डायरेक्टली आपण सांगू शकतो समजा 2/11 घेतलं तर 11चे फॅक्टर काय येतात 11 × 1 येतात. पण ते 2 आणि 5 का फॅक्टर नाहीच. आपण काय सांगू शकतो हे टर्मिनेटिंग नसणार आहे नॉन टर्मिनेटिंग असणार आहे. जर मी काढलं बघा 2/11 11 मधलं 11 राहिले किती सांगा 9 राहिले 11 8 88 2 राहिले परत येत राहणार 2 आलं म्हणजे परत काय होत राहणार बघा 11 मधलं 11 सॉरी इथे बरोबर आहे राहिले 9 परत 11 येतं म्हणजे हे काय होत जातं हेच जातं. त्यामुळे आपण काय लिहिणार ह्याच्यावर आता काय लिहिणार डॉट नाही लिहिणार 2 अंक हे होतात म्हणून असे आपण नाही काढणार. हे परत परत काय होत जातात हे रिपीट होत जाणार आहे. परत परत काय होत जाणार रिपीट होत जाणार. त्यामुळे हे टर्मिनेटिंग नाही आहे. टर्मिनेटिंग कसं ओळखायचं लक्षात आलं ज्याचा जर प्राईम फॅक्टर 2 आणि 5 असेल तर डेफिनेटली ते काय असतात टर्मिनेटिंग असतात आणि नसेल तर टर्मिनेटिंग नसतात. आता जनरली आपल्याला अशी उदाहरणं सोडवायची आहेत की समजा आपण
आपण इथे 3 वेगवेगळी उदाहरणं बघूया जे आपल्याला काय करायचे तर P/Q फॉर्ममध्ये आणायचे आणि ही सगळी नॉन टर्मिनेटिंग आहे बघा. तर पहिला प्रॉब्लेम आपण घेऊया 1.6 आणि त्याला डॉट लिहित. डॉट म्हणजे काय होतं तर परत रिपीट होत जातं. तर मी काय करतो बघा x इज इक्वल टू 0.6 लिहितो. हा नॉन टर्मिनेटिंग आहे, हे टर्मिनेट होत नाही आहे. तर मी काय करतो दोन्ही बाजूला काय करतो मल्टिप्लाय बाय 10 करतो. त्यामुळे आपलं हे काय झालं सांगा, ह्याला जर आपण मल्टिप्लाय बाय 10 केलं तर 6.6 पुढे आहे, त्यामुळे मी काय केलं इथे इथे असं लिहिलं. आणि हा आपला x आहे, मग मी काय करतो 10x मायनस एक्स करतो इक्वल टू काय होणार सांगा, हा आपला 6.6 म्हणजे 10 झाला, 10x झाला आणि त्याच्यात मी मायनस एक्स करतो. मायनस एक्स म्हणजे आपला हा झाला. इथे जर बघितलं तर ह्याच्या पुढे 6 आहे आणि ह्याच्या पुढे पण 6 आहे, त्यामुळे ते सगळं मायनस केलं तर आपल्याला काय मिळणार समजा 6 मिळणार. आणि इथे आपल्याला काय मिळतं 9x मिळतं. 9x इज इक्वल टू 6, देअरफॉर x इज इक्वल टू 6/9. आणि हे जर आपण हे केलं 3 2 3 म्हणजे x आपल्या ह्याच्या P/Q फॉर्ममध्ये आपल्याला मिळालं. मी काय केलं लक्षात आलं इंटू 10 केलेले, त्यामुळे हे काय झालं या बाजूला आपण ह्याच्या पुढे 6 आहेत, त्यामुळे मी ते पॉईंट वर पॉईंट लिहिला आणि हे 6 आणि या बाजूचे 6 जाणार, तेव्हा मला काय मिळणार आहे दुसरं 6 मिळणार. म्हणजे 9x इज इक्वल टू काय झालं माझं 6 झालं. आता आपण दुसरं बघूया. तर दुसऱ्यामध्ये मी काय करतो तर 2 डिजिट्स आहेत ते रिपीट होत आहेत. मग मी काय करतो x इज इक्वल टू 0.37 रिपीट होत आहेत, त्यामुळे त्याच्यावर बार काढला आहे बघा. आता ह्याला जर मल्टिप्लाय आपण बाय, आता इथे मल्टिप्लाय बाय 100 न करता मी 100 करतो, कारण 2 डिजिट आहे 100 करतो. त्याला मल्टिप्लाय बाय 100 केलं तर मला काय मिळणार समजा 37.37, कारण 37 परत रिपीट होत जात आहे. मग सारखंच करतो मी 37.37 बार मायनस एक्स म्हणजे आपला 0.37 झाला. म्हणजे काय आलं सांगा, हे पॉईंटच्या पुढे 37 आहेत आणि यांच्या पुढे 27 आहे. 37 रिपीट होत जाणार, ते काय होणार आहे कॅन्सल होणार आहे आणि आपल्याला काय मिळणार सांगा 37 मिळणार आहे डिवायडेड बाय हे 99x मिळणार आहे. therefore x इज इक्वल टू काय मिळणार मला 37/99 मिळणार. म्हणजे आपल्या P आणि PQ फॉर्ममध्ये आपलं आलेलं आहे. नंतर अनेक आपण बघूया की तिसरं एक दिलंय बघा 15.89 दिलेलं आहे. मी तसंच करतो ते x इज इक्वल टू काय करतो तर परत एकदा 15.89 आहे आणि 89 परत काय होत जाणार आहे रिपीट होत जाणार आहे. ह्याला पण काय 2 डिजिट पॉईंट नंतर आहे, म्हणून मी काय करतो मल्टिप्लाय बाय 100 करतो. त्यामुळे मला काय मिळणार 1589.89 आणि ते रिपीट होणार आहे. आता मी 100x म्हणजे आपलं हे झालं 1589.89 आणि मायनस एक्स म्हणजे काय झालं 89.8 मायनस आपलं 15.89. 89 पुढचे काय होणार आहे जाणार आहे, त्यामुळे आपल्याला काय मिळणार इथे बघा, इथे 2 मिळणार, इथे 7 मिळणार, इथे 5 मिळणार आणि 1 मिळणार. therefore x इज इक्वल टू काय मिळणार 1572 डिवायडेड बाय 99. हे आपलं P/Q फॉर्ममध्ये आलेलं. एकदम इझी आहे, फक्त लक्षात घ्या इथे जर 3 डिजिट असते समजा आणि एखादा नंबर असता असा, तर आपण काय केलं असतं इथे 1000 ने मल्टिप्लाय केलं असतं. आता 2 आहे, 2 नंतर या म्हणून मी 100 केला. इथे बघा 1 नंतर होता म्हणून मी काय केलेलं मग अशी मल्टिप्लाय बाय 10 केलेलं. आता दुसरं आपल्याला दिलंय ते बघा डेसिमल फॉर्ममध्ये आणायचं आहे. तर एक मी टर्मिनेटिंग दिलंय आणि एक दुसरं नॉन टर्मिनेटिंग उदाहरण घेतलं. तर इथे मी असं पण लिहू शकतो बघा 127/2 इंटू 100, कारण 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करायला आपल्याला बरं म्हणा 6 नंतर 6 2 12 3 2 6 0.5/100 म्हणजे आणि 2 पॉईंट आपल्याला या बाजूला घ्यावं लागेल म्हणजे 0.635. हे आपलं कशामध्ये आलं सांगा डेसिमल फॉर्ममध्ये आलं. आता रिपीट होत नाही त्यामुळे मी काय डॉट किंवा बार काढायची आपल्याला गरज नाही. दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा 23 डिवायडेड बाय 7 असं करूया आपण. 7 3 21 झाले, राहिले 2 20 घेतले मी. आता पॉईंट येणार आपला 7 2 14 राहिले 6 7 38 56 राहिले 4 नंतर 0 घेतला 7 5 35
पुढचं मी इथे लिहितो, खाली बोर्डवर नाही दिसणार. तर आपल्याला राहिले किती सांगा, 5 राहिले. 5 बद्दल मी 50 घेतले, तर 7 ते 49 राहिला किती सांगा, 1 राहिला. परत 7 एके 7, 7 एके 7 राहिले, 3 राहिले, 0 घेतला. 7 त्रिक 21 इथे लिहितो बघा मी. परत आपलं चालू झालं बघा, 7 त्रिक 21 परत रिपीट होत जाणार आहे. म्हणजे हे काय होतं सांगा, हे रिपीट होत जाते. त्यामुळे मी इथे काय करू शकतोय, असं लिहू शकतो. ते काय होणार आहे, सगळं रिपीट होणार. कारण 7 त्रिक 30 आले बघा. 30 नंतर आपलं काय आलं सांगा, 7 त्रिक 21 झालं, म्हणजे परत 7 आले, 7 9 आले, नाही 7 त्रिक 7 चौक 28 होणार, सॉरी 28 होणार. म्हणजे इथे परत काय आलं, 2 आलं. आणि 2 म्हणजे बघा इथून परत रिपीट होत जाते. त्यामुळे आपण याच्यावर काय करू शकतो, अशा प्रकारे लिहू शकतो. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं. तर आपण काय करणार आहे, तर 3.28513 आणि त्याच्यावर काय करणार आहे, बार करणार आहे. म्हणजे हे आपलं काय झालं, डेसिमल फॉर्म आहे. हे नॉन टर्मिनेटिंग आहे. परत परत काय होत जाणार आहे, रिपीट होणार, रिकरिंग टाईम म्हणतो, तर त्याला रिपीट होणार. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही करू शकता. एक तर तुम्हाला P/Q फॉर्ममध्ये सांगितलं जातं किंवा डेसिमल फॉर्ममध्ये सांगितलं जातं. आणि तिसरं उदाहरण काय सांगितलं जातं, तर टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे. टर्मिनेटिंग असेल तर काय करणार सुद्धा, डिवाइड जे प्राईम फॅक्टर 2 आणि 5 असेल तर डेफिनेटली ते काय असणार आहे, टर्मिनेटिंग असणार. आणि नसेल ते सोडून बाकीचे फॅक्टर्स असतील तर डेफिनेटली काय असणार आहे, नॉन टर्मिनेटिंग असणार आहे.